कोल्हापूरच्या माणसाच्या मनात काय आहे हे समजून घेणं कुणासाठी सोपं नाही. श्रद्धा, भावना आणि परंपरा या सगळ्यांचा संगम म्हणजे कोल्हापूर. आणि आज आपल्या समोर अशीच एक गोष्ट आहे जिच्यावर संपूर्ण जिल्ह्याचं प्रेम आहे, ती हत्तीण माधुरी. नांदेडीच्या मठात अनेक वर्षांपासून राहणारी हत्तीण माधुरी ही फक्त एक प्राणी नाही तर इथल्या लोकांसाठी देवीचं रूप आहे. तिच्या दर्शनाला येणारे भक्त, नवस करणारे श्रद्धाळू आणि तिच्याशी मनापासून जोडलेली इथली जनता हे सगळं तिच्यावर असलेल्या प्रेमाचं उदाहरण आहे. मात्र अलीकडेच कोर्टाच्या आदेशानुसार माधुरीला गुजरातमधील वंतारा या रेस्क्यू सेंटरमध्ये हलवण्यात आलं. या निर्णयामुळे कोल्हापुरात अस्वस्थता पसरली. हजारो लोकांनी मोर्चे काढले, आंदोलनं केली, कारण त्यांच्या श्रद्धेवर आघात झाल्याची भावना होती. लोकांनी शांततेत पण ठामपणे आपली भूमिका मांडली. हत्तीण परत मिळवण्यासाठी लोकशक्ती एकवटली आणि यामुळेच एक महत्त्वाची गोष्ट घडली. सरकारला कळून चुकलं, माधुरी किंवा महादेवी प्रकरण हे साधं सुद्धा नाहीये. लोकांच्या भावना पाहून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या प्रकरणात उतरले. त्यांनी स्पष्ट केलं की सरकार या विषयाकडे गांभीर्यानं पाहत आहे आणि माधुरीला परत आणण्यासाठी न्यायालयात आवश्यक ती भूमिका घेणार आहे. वन विभाग, प्रशासन आणि मठाचे प्रतिनिधी सगळ्यांनी मिळून हा विषय शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत मार्गी लावावा यासाठी प्रयत्न सुरू केलेत. सध्या प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायालयाचा निर्णय काय होतो याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, लोकशक्ती आणि श्रद्धा यांचं सामर्थ्य कोणत्याही यंत्रणेला दुर्लक्षित करता येत नाही. माधुरी परत यावी हे फक्त एका जिल्ह्याचं नाही तर सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेचं मत आहे. आणि सरकारने हे ओळखलं की माधुरी प्रकरण हे साधं सुद्धा नाहीये. मात्र या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.